सुप्रभात स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. स्वामी सांगतात की मेष राशीचा स्वामी हा मंगळ प्रमुख कर्म राज्यस्थानामध्ये, तेव्हा गोड बोलायला शिकणं तुमच्यासाठी गरजेचं आहे. तुम्ही कठोरपणे वागलात तर तुमची कामं होणार नाहीत. गोड बोलून तुम्हाला तुमची कामं करून घ्यायला शिकावं लागणार आहे. प्रचंड स्थानातील गुरूच्या प्रभावामुळे मुलांकडनं तुम्हाला एक खुश खबर मिळेल. जास्त वेळ तुम्ही घरामध्ये व्यतीत करणार आहात. नातेवाईकांच्या भेटी तुम्हाला फार आनंद देऊन जातील. जोडीदाराची साथ मिळाल्यामुळे जी काही कामं तुम्ही हाती घ्याल त्यामध्ये तुम्हाला यश मिळण्याची खूप जास्त शक्यता आहे. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृषभ रास. स्वामी सांगतात की वृषभ राशीसाठी आजचा दिवस हा चांगला आहे. तुमची पेंडिंग कामं पुन्हा सुरू होणार आहेत. जे तुम्हाला आवडत नाही किंवा ज्यांना पाहून तुमचा मूड खराब होत नाही किंवा ज्यांना पाहून तुमचा मूड खराब होतो त्या दोघांचीही भेट होईल. त्यांच्याकडे दुर्लक्ष करणं तुमच्यासाठी चांगलं आहे. मुलांकडनं तुम्हाला एक चांगली बातमी मिळू शकते. राजकीय क्षेत्रातील प्रयत्नांना तुमच्या यश मिळेल. नवीन करारामुळे तुमच्या पद आणि प्रतिष्ठेमध्ये वाढ होणार आहे. सरकारी किंवा शासनातील ओळखीचा तुम्हाला चांगला लाभ होईल. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मिथुन रास. स्वामी सांगतात की मिथुन राशीनं आज सावध राहावं, कारण तुमच्या मौल्यवान वस्तू हरवण्याची किंवा चोरी जाण्याची भीती आहे. कामामध्ये तुम्ही बारीक लक्ष द्या आणि टीम वर्कला महत्त्व दिलं तर तुमची कामं पटपट होतील. मुलांच्या शिक्षणाच्या बाबतीत किंवा त्यांनी एखाद्या स्पर्धेत भाग घेतला असेल तर त्यात तुम्हाला यश मिळेल. संध्याकाळी तुमचं एखादं थांबलेलं काम अचानक पूर्ण होणार आहे. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कर्क रास. स्वामी सांगतात की कर्क राशीसाठी आजचा दिवस हा धनलाभाचा आहे. तुमचा चंद्र हा पंचम स्थानात असल्यामुळे उत्तम संपत्तीचे तुम्हाला संकेत आहेत. मुलांच्या संदर्भामध्ये काही जबाबदाऱ्या तुम्ही पूर्ण करणार आहात. प्रवासाचे तुम्हाला योग असून त्यातून तुम्हाला लाभ होईल. प्रियजनांच्या भेटी तसेच काही प्रतिष्ठित मंडळी तुम्हाला भेटणार आहेत. त्यामुळे आजचा दिवस अगदी सकारात्मक जाईल. ऑफिसमध्ये तुम्हाला मान सन्मान मिळेल. व्यवसायामध्ये तुम्हाला प्रगती असून लाभाचे चांगले संकेत आहेत. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास सिंह रास. स्वामी सांगतात की सिंह राशीचा स्वामी सूर्य हा 4 ग्रहांच्या मध्ये असेल, तेव्हा व्यवसायामध्ये तुम्हाला लाभाचे योग आहेत. काही समस्या असतील तर तज्ज्ञांचा सल्ला तुमच्यासाठी लाभदायक ठरेल. मिळकतीचे मार्ग तुमचे वाढणार आहेत किंवा नवीन संधी तुम्हाला मिळेल, त्या संधीचा तुम्ही लाभ घ्या. कोणाचाही अपमान तुमच्याकडनं होणार नाही हे विशेषतः पहा. विरोधकांची काळजी करणं सोडून द्या, ते काहीच करू शकणार नाहीत. तुमच्या घरामध्ये सुख समाधानाचं वातावरण असेल. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कन्या रास. स्वामी सांगतात की कन्या राशीचा स्वामी हा बुध पराक्रमामध्ये वाढ करणार आहे. तुम्ही जर नोकरी करत असाल किंवा व्यवसाय करण्याचा प्रयत्न करत असाल तर ते यशस्वी होतील. एखाद्या कायदेशीर वाद किंवा खटला जर सुरू असेल तर तुम्हाला त्यात चांगले यश मिळेल. शुभ कार्यासाठी तुम्ही आज खर्च करणार असून तुमचा मान सन्मान वाढणार आहे. मुलांकडनं तुम्हाला समाधानकारक बातमी मिळेल, त्यामुळे तुमचा आनंद द्विगुणित होईल. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास तूळ रास. स्वामी सांगतात की तूळ राशीसाठी आजचा दिवस हा ठीक आहे. तुमची हुशारी आणि कामातील वेग यामुळे विरोधकांचा पराभव होईल. पावसाचे योग आहेत, परंतु काही कारणामुळे तो प्रवास पुढे ढकलला जाऊ शकतो.
घरामध्ये सुख समाधान असल्यामुळे तुम्ही रिलॅक्स असणार आहात. कुटुंबातील प्रत्येक सदस्य तुम्हाला तुमच्या कामात मदत करेल. खूप दिवसांपासून आर्थिक बाबतीत तसेच व्यवहारामध्ये काही समस्या होत्या तर त्या कमी होतील. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृश्चिक रास. स्वामी सांगतात की वृश्चिक राशीमध्ये पंचम शनीसह नवम त्रिकोण भाव चंद्रयोग आहेत. तेव्हा तब्येतीची काळजी घ्या. सहकाऱ्यांना तुम्ही समजून घ्या आणि त्यांच्यासोबत आपुलकीनं वागा. नियोजन आणि व्यवस्थापन यावरती भर देणं गरजेचं आहे आणि तरच तुमचं काम पटकन होईल. टीमची मदत घेतली तर तुमची कामं वेळेत होतील. घरातील कामं देखील तुम्ही मार्गी लावण्याचा प्रयत्न करा. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास धनुरास. स्वामी सांगतात की धनुराशीचे लोक असं काही काम करणार आहेत की विरोधक देखील तुमचं कौतुक करतील. सरकारी ओळखी तसेच शासनातील अधिकाऱ्यांसोबत चांगले संबंध यामुळे तुमची कामं व्यवस्थित पूर्ण होतील. सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याची तुम्हाला संधी मिळेल. तिथे काही प्रतिष्ठित लोक भेटतील. त्याचा फायदा तुम्हाला भविष्यात करिअरमध्ये होईल. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मकर रास. स्वामी सांगतात की मकर राशीसाठी आजचा दिवस हा ठीक आहे. ऑफिसमध्ये सर्व सहकारी तुमचा आदर करतील तसेच तुमचे प्रोजेक्टही वेळेत पूर्ण होतील. परंतु तुम्ही कोणत्याही वादविवादामध्ये पडू नका. संयमानं वागा आणि तुमच्या अतिस्पष्ट बोलण्याला थोडासा लगाम घाला तरच सगळं काही ठीक होईल. आर्थिक बाबतीमध्ये तुम्हाला यश असून एखादं पेंडिंग पेमेंट देखील तुम्हाला मिळणार आहे. तुम्ही जिथे काम करता तिथे काही प्रयत्न करा, तुम्हाला यश मिळेल. आज नशीब 70% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कुंभ रास. स्वामी सांगतात की कुंभ राशीचा स्वामी हा शनी उदय गतीनं चालतोय. तेव्हा शत्रुत्व, विनाकारण वाद आणि स्वतःच्या निर्णयांमुळे तुमचं नुकसान होऊ शकतं. नोकरी असो किंवा व्यवसाय, तुम्ही कामामध्ये फोकस ठेवा, तो महत्त्वाचा आहे. अन्यथा तुमचं काम बिघडू शकतं. अचानक तुम्हाला प्रवासाचा योग असून त्यात खर्चाची शक्यता आहे. प्रवासामध्ये तुम्ही सावध राहा आणि अनावश्यक खर्च होणार नाही हे पहा. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मीन रास. स्वामी सांगतात की मीन राशीसाठी आजचा दिवस हा थोडासा ताणतणावाचा राहील. मुलांची काळजी, त्यांच्या करिअरची चिंता यामुळे तुम्ही थोडेसे अस्वस्थ राहणार आहात. सासरच्या लोकांसोबत शक्यतो व्यवहार टाळा, अन्यथा तुमचे संबंध बिघडू शकतील. प्रवासामध्ये देखील तुम्ही काळजी घ्यायला हवी, कारण गुरुच्या चतुर्थ योगामुळे वस्तू चोरी होण्याची भीती आहे. धार्मिक स्थळांना तुम्ही भेटी द्या किंवा धार्मिक स्थळांवरती तुम्ही खर्च करा. ती गोष्ट तुमच्यासाठी अत्यंत शुभ राहील. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.